आज मी बनवत आहे ब्रेकफास्ट रेसिपी। अशी ही रेसिपी नाश्त्याला तुम्ही कधीच बनवलं नसेल, तेही पालक आणि पोह्यापासून पौष्टिक रेसिपी आहे ही। चला तर मग सुरुवात करूयात ब्रेकफास्ट बनवण्यासाठी। त्यासाठी मी येथे अर्धी वाटी इतके पोहे घेतलेले आहे। त्याला स्वच्छ धुवून भिजत ठेवायचं आहे, फक्त 5 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे। त्याला साईडला ठेवून मी येथे पालक कट करून घेत आहे। पालकाची फक्त आपल्याला पानं घ्यायची आहेत। आता मी येथे बारीक असं पालक कट करून घेत आहे। खूपच टेस्टी रेसिपी आहे ही, तुम्ही देखील करून पहा। मी लक्ष्मी, माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आता इथे पालक कट करून झालेला आहे। त्याचबरोबर मी इथे जे पोहे भिजत ठेवले होते त्यातलं पाणी काढून घेतलेले आहे। त्याला थोडं हातानं बारीक करून घेऊयात। त्याचबरोबर जे पालक कट करून ठेवलं होतं ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। खूपच मस्त आणि हेल्दी रेसिपी आहे ही। जे पालक खात नाही ते देखील आवडीने खातील ही रेसिपी। त्याचबरोबर मी येथे उभ्या आकारात कांदा कट करून घेतलेले, मी येथे 2 ते 3 कांदे कट करून घेतलेले आहे। त्याला देखील यामध्ये घालून घेऊयात। त्याचबरोबर मी येथे 3 चमच इतकं बेसनचं पीठ घेतलेले आहे। तुम्ही या ठिकाणी तांदळाचं पीठ देखील वापरू शकता, मस्त होईल, असेही छान होईल। आणि मी येथे हिरवी मिरची, अद्रक, लसणाचा पेस्ट बनवून घेतलेला आहे। त्याला मोठं असं वाटून घेतलेले आहे, मिक्सरमधून नाही, फक्त छोट्या खल्लूमध्ये वाटून घेतलेले आहे। त्याचबरोबर मी इथे थोडीशी कोथिंबीर घालत आहे कट करून, हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्याचबरोबर मी येथे थोडंसं कोरिएंडर पावडर घातलेलं आहे। जिरा पावडर, कोरिएंडर पावडर दोन्ही मिक्स करून ठेवले होते। आणि येथे पांढरी तीळ घातलेली आहे। आता हे सर्व छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसंही पाण्याचा वापर करायचा नाही। आता याला 2 ते 3 मिनिट लागेल मिक्स करून घ्यायसाठी। छानपैकी मिक्स करून घ्यायचं। खूपच झटपट, अगदी 10 मिनिटाच्या मध्ये बनून रेडी होते। आता हे छानपैकी मिक्स करून झालेले आहे, तुम्ही बघू शकता। आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही आकार देऊ शकता। मी इथे राऊंड बनवत आहे। माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा। याचबरोबर मी हिरवी चटणी बनवत आहे। त्यासाठी 2 ते 3 इतकी हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर, थोडंसं जिरा, चवीनुसार मीठ घालून याचा पेस्ट बनवून घेत आहे। ही चटणी याच्याबरोबर मस्त लागेल। तुम्ही याला टोमॅटो केचपबरोबर देखील खाऊ शकता, मस्त लागतील। आता इथे चटणी साईडला काढून घेतलेली आहे। मी येथे छोटे छोटे असे वडे बनवल्यासारखं बनवून घेत आहे। आता सर्व इथे बनवून घेत आहे मी एक एक करून। सकाळच्या नाश्त्याला असो या इव्हनिंगला काहीतरी खाण्याची इच्छा होईल तर ही रेसिपी झटपट बनवून रेडी होते आणि टेस्टी देखील होते। आता इथे एक एक करून मी सर्व बनवून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता येथे। आता याला साईडला काढून घेऊयात। मी येथे आधी शॅलो फ्राय करणार आहे आणि डीप फ्राय देखील करणार आहे। तुम्हाला जसं आवडेल तसं करू शकता। डीप फ्राय केलं तर थोडं तेलकट होईल, शॅलो फ्राय हे बेस्ट आहे, पण मी दोन्ही करून दाखवत आहे, तुम्ही येथे बघू शकता। आता सर्वात आधी मी येथे शॅलो फ्राय करत आहे। डोशाच्या पॅनमध्ये मी 2 चमच ऑइल घालून हे सर्व येथे ठेवत आहे एक एक करून। आता याला थोडंसं खाल्ल्या बाजूनं भाजून झाल्यानंतर पलटवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। खूपच मस्त बनतात, झटपट देखील बनतात। आता येथे शॅलो फ्राय करून झालेला आहे, बघू शकता तुम्ही येथे। आता याला साईडला काढून घेऊयात। त्याचबरोबर डीप फ्राय देखील मी केलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार शॅलो फ्राय देखील करू शकता, डीप फ्राय देखील करू शकता। मी येथे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे, एक एक करून यामध्ये सोडत आहे। मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिट लागेल याला फ्राय करण्यासाठी। असे पण छान लागतात, पण थोडेसे तेलकट होतात, त्यामुळे शॅलो फ्राय बेस्ट आहे। आता याला फ्राय करून घेऊयात। माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। तुमचे कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही कसे बनवता पालकची रेसिपी तेही सांगा। तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर। त्याचबरोबर माझे व्हिडिओ बघत राहा, रेसिपी करत राहा आणि खात राहा, मजेत राहा।